सर नमस्कार. नमस्कार. काय उमेदवारीचं फायनल होतं की नाही? कधी फॉर्म भरताय? नाही, फॉर्म आम्ही काही उद्यापासून भरतोय आणि परवा सगळ्या उमेदवारांचे एकदम फॉर्म भरायची आमची तयारी चालू आहे. दिलीपदादा बामणे साहेब पण इथं आलेले आहेत आणि अजूनही आमच्या शिवसेनाबरोबरचे जे वाटाघाटी आहेत, जसं डॉक्टर कोल्हे साहेबांनी सगळे सांगितलेत, ते अजूनही चालूच आहे. वास्तविक पाहता आता तुम्ही योगायोगाने इथं आलेत म्हणून सांगायचं आहे. गेले अनेक महिन्यांपासून शिवसेना UBT आणि आमची चर्चा ही चालूच होती. पण त्यात काही लोकांचं मत तिकडच्याकडं जावं किंवा काय असं जे काही चर्चा मसलत चालली होती, तर संपर्क प्रमुख म्हणून अधिकृतरित्या दिलीपदादा बामणे हे माझ्या आणि डॉक्टर कोल्हे साहेबांच्या चर्चेत होते. आणि वरतून जेव्हा त्यांना आदेश आला की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत शिंदे गटाबरोबर आघाडी करता येणार नाही, आणि आहेर साहेब पण मला जेव्हा बोलले तेव्हा मी डॉक्टर साहेबांशी पण बोललो, ते पण डॉक्टर साहेबांशी बोलले. जिल्ह्यातलं समीकरण बसवताना डॉक्टर साहेबांनी पण पुढं जात असताना त्यांना बाकीच्या तालुक्यांमध्ये पण UBT बरोबर काय अडचण आलं, पण मी त्यांना रिक्वेस्ट केली की मग इथं आपण डिस्कस करून ठरवू. मग त्यानंतर आमची जेव्हा मीटिंग झाली परवा, तेव्हा त्यांचे तालुका प्रमुख दिलीपदादा वगैरे सगळे आले होते. त्यांनी आम्हाला 4 जागांची डिमांड केली होती, ज्यामध्ये सावरगाव एक होती, नारायणगाव होती, बोरी होती आणि पिंपळवंडी होती. तसं बघायला गेलं तर आम्ही 4ही जरा मान्य झालो होतो. ते कसं की सावरगाव आणि नारायणगाव तर आम्ही देतच होतो, आणि पिंपळवंडीची जी जागा आहे ती मंगेशांना काकडेंची चर्चा करून ती घड्याळावर लढू. कारण तिकडच्या 2 पंचायत समितीचे गण असतील, आळेगाव असेल, पिंपरी पेंटर असेल, वडगावानंद असेल, या परिसरामध्ये घड्याळाच्या मानणारे ग्रामपंचायत लोक आहेत. आणि जेव्हा अण्णांशी आम्ही फोनवर बोललो, मंगेश अण्णाशी, तर मंगेश अण्णा पण आम्हाला तेव्हा असे म्हणाले की आम्ही ठीक आहे, मी घड्याळावर लढायला तयार आहे. प्रश्न राहिला फक्त बोरीचा, आणि त्यांनी पण सांगितलं की ते आमचे सन्मान्य तालुका प्रमुख आहेत, त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. तर त्यांच्या मत काही चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, पण तिथे पण आमचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार साहेब आहेत, ते गेले 2-3 टर्म आमच्या पक्षाचं म्हणजे जिल्हा परिषद सदस्य आहे, ते काम बघतात. तर ती सीट्स काय आम्ही सोडू शकत नाही किंवा करू शकत नाही असं सांगितलं. नंतर माझ्याकडं प्रस्ताव असा आला की मग आपण मैत्रीपूर्ण लढू. आता मैत्रीपूर्ण लढू तर मग अशी कशी आघाडीत होऊ शकते का, असं जरा माझ्या मनात जेव्हा विचार आला, तर ते म्हणले बघा तुम्ही जरा विचार करा, म्हणजे आमचा पण मान राखल्यासारखं होईल. म्हणून त्या गटापुरतं मैत्रीपूर्व लढू असं आम्ही तयारसुद्धा झालो. पण माऊली शेटला ते बहुधा मान्य झालं नाही. त्यांचा आग्रह होता की ते आम्हालाच ते स्वतंत्ररित्या तो गट सोडावा, पण असं होणं शक्य नव्हतं. म्हणून म्हटलं होतं की तुम्ही पण लढा आणि आम्ही पण लढतो. आता दिलीपदादा माझ्याकडे आलेत आणि ते म्हणाले की त्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. म्हटलं बोरीचं तर काही होऊ शकत नाही, पण आता शेवटचा एक तोडगा म्हणून पिंपळवंडीची पण जी जागा आहे ते खूप रिक्वेस्ट करतात. राऊत साहेबांचा पण मला निरोप आला होता. आम्ही मागेच नगरपालिकेला पण UBTचा उपनगराध्यक्ष केलेलाच आहे. मग आम्ही आमच्या लोकांशी चर्चा करून पण मंगेश अण्णा काकडेशी त्यांचा जो उमेदवार आहे ती मशालीवर लढण्यासाठी आम्ही तयार झालेलो आहोत. त्या बाबतीतची चर्चा बामणे साहेबांनी मंगेश अण्णाशी केली. मी स्वतः मंगेश अण्णाशी बोललेलो आहे. आणि मग तिन्ही जागा जर मशालीवर लढत असेल तर मग आता ती सीटसुद्धा आपल्याला UBTला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत आहे असं मी त्यांना सांगितलं. त्यांनी तशी चर्चा केली आणि त्यांनी तसा होकार असा प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे. म्हणून तुम्ही इथं आलात. आमची चर्चा 2 दिवस झाला आपण तर पाहताय, पण ही चर्चा होऊन निदान 3 जर सीट्स आम्ही UBTला देतोय, सावरगाव आणि पिंपळवंडी शिवसेनेला, आणि बोरीची त्यांचा जो आग्रह आहे तिथं मैत्रीपूर्ण करू. म्हणजे 4ही ठिकाणी आम्ही ते मान्य करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आमचं अजितदादा घड्याळात चिन्ह, हे आम्ही दिलीपदादाकडे कन्वे केलं आहे. आणि त्या बाबतीत त्यांची चर्चा होऊन सकारात्मक निर्णय असं आम्हाला वाटतं. काय माऊली खंडाळ्यांशी काही बोलणं वगैरे या विषयावर तालुका प्रमुखांशी? नाही, तालुका प्रमुखांना सकाळी फोन केला होता, पण तालुका प्रमुख काही बिझी असतील, त्यांनी माझा कॉल उचलला गेलेला नाही. पण ह्या प्रक्रियेत मी दिवसभर सतत आहे. मंचरचे पण विषय होते, आंबेगावचे पण विषय होते, त्यामुळे त्या प्रक्रियेत आहे. पण मग अशी मंगेश अण्णा काकडेंशी सकारात्मक अशी चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मंगेश अण्णा
थांबतील असं, म्हणजे मशालीवर लढतील अशी अपेक्षा आहे. तुमचं त्यांच्याशी क्लिअर कट बोलणं झालंय? हां, त्या पद्धतीत बोललो. झालं त्यांनी माझ्याकडे पण फोन दिला, मी पण बोललेलो आहे. तर ते म्हणले ठीक आहे, मग तसं असेल तर काय हरकत नाही. विजय कुऱ्हाडेंनी तयारी केली त्यांचं. ठीक आहे, राजकारणामध्ये काही असे अलायन्स करून जर पुढे जायचं असेल तर तो आम्हाला हे झाला. तर सकाळी आम्ही सावरगावचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा पूजाताईला पण आम्ही समजून सांगितलं, त्यांच्यावर बसलो. तसं तिथले पण आमचे कार्यकर्ते त्यांच्यावर बोलले. तसं विजय कुऱ्हाडेशी पण आम्ही चर्चा करू, बोलू आणि त्याच्यातून मार्ग निश्चित प्रकारे काढू. आणि ही सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही वरती सन्माननीय आमचे पुणे जिल्ह्याचे जे संपर्क आमदार सन्माननीय सचिन भाऊंशी संपर्कात आहोत. आणि त्याबरोबर ते राऊत साहेबांशी पण बोलणं होतं आहे. राऊत साहेब पण सकारात्मकरित्या आम्हाला प्रतिसाद देत आहेत.